मंडळी, पोलीस स्टेशन मधल्या सिनियर ज्युनियर लव्ह स्टोरी मध्ये आज दिला जाणार आहे रजेचा अर्ज. चला बघूया तो मंजूर होतोय का ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मॅडम, जय हिंद मॅडम. जय हिंद, जय हिंद मॅडम. काय करताय मॅडम? तुम्ही हे घरी नाही गेलात तुम्ही? नाईट शिफ्ट होती ना मिस्टर पृथ्वी तुमची? नाही नाही, घरीच चाललो होतो, पण म्हटलं जाता जाता आधी तुम्हाला भेटून जावं. मला नाही नाही, पुढे 1 महिना भेट होणार नाही ना. का? गावी चाललोय, UPSCची एक्झाम द्यायची आहे, गावी जाऊन अभ्यास करणार आहे. 1 महिन्याची सुट्टी घेतली आहे. 1 मिनिट, तुम्हाला कोणी कळवलं नाहीये का मी नामंजूर केली आहे तुमची ती सुट्टी? नाही, माहीत आहे मला. 3 वेळा तुम्ही माझा अर्ज फेटाळलात, म्हणून मी डायरेक्ट डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग होम मिनिस्ट्रीला अर्ज केला. त्यांनी मंजूर केलाय. काय मला आहे ना, काय पण करून UPSC क्रॅक करायचीच आहे. प्रमोशन मिळवायचं आहे मला यावर्षी. नाही, पण माझं काय म्हणणं आहे मिस्टर पृथ्वी, तुम्ही इथे करा ना अभ्यास, माझ्या केबिनमध्ये करा. मी घेते ना तुमचा अभ्यास आणि मी टॉपर आहे माझ्या बॅचची. गरजच नाहीये तुम्हाला त्यासाठी गावी जाण्याची. गरज आहे मॅडम. मला एकांत पाहिजे, मला शांतता पाहिजे अभ्यास करण्यासाठी. मला प्रमोशन पाहिजे. आयुष्यभर कुठल्या तरी चौकीचं हेड बनून नाही राहायचं, SP व्हायचं आहे मला. हे बघा मिस्टर पृथ्वी, तुम्हाला जर प्रमोशन मिळवायचं असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहेतच की. मी शिफारस करते तुमची. आणि माझ्या नवऱ्यासाठी तेवढं मी करू शकते. मॅडम, मी तुम्हाला 100 वेळा सांगितलंय, आपल्यात तसं काय नाही. तुम्ही माझ्या सिनियर आहे, मी तुमचा ज्युनियर आहे, तेवढंच. आणि राहिला प्रश्न शिफारसीचा, मला त्याची गरज नाही. मी माझ्या मेरिटवर जिंकीन. असं काय करताय तुम्ही? महिनाभर मी काय करायचं तुमच्याशिवाय? तो तुमचा प्रश्न आहे मॅडम. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच आहात मिस्टर पृथ्वी. तुम्हाला का कळत नाहीये? आता ना मला माझ्या उत्तराला प्रश्न विचारावा असं वाटतोय की का वागताय तुम्ही असं माझ्या बरोबर? तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी गावी जाताय, पण इथे माझी परीक्षा होणार आहे. तुम्हाला कसं कळत नाहीये? मॅडम, तुम्हाला चालत असेल तर मी तुमचा पेपर सोडवायला तयार आहे. अरे, नाही चालणार. पुरवण्या संपतील पण शाही संपणार नाही. काय बडबडताय, कळताय तुम्हाला? बोला, काय काम काय बोला तुम्ही. काही नाही मॅडम, एक कपल आहे, ते रेल्वे स्टेशनवर भांडत होतं. ती पोरगीनं डायरेक्ट ट्रॅकवर उतरली आणि तिनं ट्रेन अडवली. जाम धिंगाणा घालत होती. बोलवा बोलवा. त्यांना घेऊ बोलो. ए चला या रे आतमध्ये. बबलू, बबली छोड़ मेरे ये को. बबलू रुकना रे. मैं तेरे को बोला छोड़ पहले. ये बबलू हाथ रुकना. हाथ हाथ छोड़ पहले तू. तू रुकना यार. मैं नहीं रुकेगा. ये मैं तेरे से बहुत प्यार करती है रे. ए मैं तेरे से प्यार नहीं करता. चल. ये बबलू. जाता आता काय रे? काय बोलते ती? प्रेमाची भीक मागते ना तुझ्याकडे. लाज नाही वाटत तिला? नाही म्हणतोयस तू? का नाही म्हणतोस? तूने नकार द्यायला लाज नाही वाटत तुला? तुझ्या तर आता मॅडम हो. मॅडम त्याला का मारताय मॅडम? ये बबलू. ये लगा क्या रे तेरे को? ये लगा क्या रे? का मारताय मॅडम त्याला? लगा क्या? कोण आहे तो? काय केलं त्यानं? काहीतरी माहित आहे का? त्याचा गुन्हा तरी कळलाय का? मारायचं कशाला? तो कोण आहे माहिती आहे? ओळखतो मी त्याला. यो बबलू आहे, बबलू. यो तिकडे आपलं JK चौक आहे ना, तिकडे पाकिट माराय का रे? ए पाकिट मारायचं ना तिथलं त्यो. नहीं नहीं साहब, अभी नहीं मारता. बाकी सब छोड़ दिया साहब मैंने. कानकन मारीन. ओळखत नाही बाई मी तुला. आणि ही त्याच्यावर असती, साथीदार आहे त्याची. ही बबली आहे, ही चेन स्नॅचिंग करती. नहीं साहब, मैं अभी नहीं करती. छोड़ दिया मैंने. मैं अभी गजरा बेचती, गजरा. ही खोटं बोलती आहे. ही दोघं पण खोटं बोलतात. मला तुम्हाला सांगितलं होतं ना रे, सार्वजनिक ठिकाणी तमाशा नको म्हणून. काय गोंधळ घातलास तू? नहीं 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 साहब, तो रुक रे बबली. नहीं साहब सुनो ना, काय गोंधळ बिंधळ नाही घातला आपण. साहब माझी काय चूक नाही. मैं साहब सब छोड़ने वाला है साहब. ये बबली है ना, बबली ने तमाशा किया साहब. मैंने कुछ नहीं किया साहब. एक
काय गे ट्रॅकवर का उभी होती? जीव जड झालाय का ग तुला? ए रडतेस का? बोल. मैडम ये बबलू है ना, बबलू अपनी जान है, जान. आपल्याकडे आला आणि आपल्याला बोलला आपण बिझनेस मध्ये पार्टनरशिप मारूया म्हणून. मी पाकिट मारतो, तू चैन मार म्हणून. आपण जे के चौकात राज करू, राज. मी बोलली मॅडम, मी बोलली मॅडम. आणि आता येऊन मला बोलतोय मला सुधारायचं आहे, मला 10वीची परीक्षा द्यायची आहे, शिकायचं आहे, मोठा आदमी व्हायचा आहे म्हणून. मॅडम आपल्याला वाटलं रात्री टाकून बिकून आला एकदम, सकाळी झाल्यावर फ्रेश बीश होईल डोक्यातून, या सगळं भूत जाईल म्हणून सकाळी बॅग घेऊन निघाला मॅडम. मी उतरलो ट्रेनच्या ट्रॅकवर, मी थांबवलंय मॅडम. ये बबलू सुन ना, ये बबलू मैं बहुत प्यार करती रे तेरे मैं को. तेरे से प्यार नहीं करता रे. ये बबलू सुन ना यार. बबली आपल्या हात असं काय नाही आहे बबली. ये बबलू. मैडम ये मत मार मैडम, अपनी जान है, जान. जैन मेरे दो. तुझ्या तर मॅडम मॅडम जरा आवरा स्वतःला. का मारताय त्याला? का नको मारू त्याला? पूजा करू त्याची? गया वया करते ती पोरगी, भीक मागते प्रेमाची, सांगते जाऊ नको म्हणून, तरी जातोय तो. त्यानं का जाऊ नये? वाऱ्यावर सोडून निघून चाललाय तो. तिला वाऱ्यावर सोडतोय तो. ए तुझ्या हे बघा, गाठ माझ्या शेजार 10वीची परीक्षा दिली, 5.5 झालास तर बघ. मॅडम काय बोलताय? काय प्रॉब्लेम आहे? त्या पोराला द्यायची 10वी. ए तुला शिकायचं आहे ना? हा. शिक, मी तुझ्या पाठीशी आहे. काय घाबरू नको, तू बिंदास शिक. हातात कलम घे आणि सगळी कलम शिक. काय तुला करायचं ते कर, बिंदास, घाबरू नको कोणाला. अरे परीक्षा द्यायची तुला इकडे. मॅडम. परीक्षा द्यायची तुला. हा, देणार, देणार. 10वीची परीक्षा द्यायची. देणार काय ना. व्हायचंय परीक्षा देऊन? काय व्हायचंय? इन्स्पेक्टर हा, व्हायचंय. इन्स्पेक्टर. थोबाड बघितल्या आरशात? झिपऱ्या केस बघितलेस? येस कापल तो बारीक करायला आणि पोलीस होईल. ए तू हो रे, तुला इन्स्पेक्टर व्हायचं. तू ही एसपी हो. तू एका जिल्ह्याचा एसपी, मी एका जिल्ह्याचा एसपी हो. तू लाज कशी वाटत नाही रे तुम्हा लोकांना? लाज कशी वाटत नाही? मैडम अपनी जान है यार. तुम्हाला काहीच वाटत नाही का रे? मुलींच्या भावनांशी खेळताना लाज नाही वाटत तुम्हाला? खरं आहे मॅडम, पण माझं थोडं वेगळं आहे. मी मुलींच्या भावनांशी कधीच खेळत नाही. मी भावनाच्या मुलांशी खेळतो. ओ मोरे, भावना बोपचे माझ्या शेजारी राहते, 503, मी 502 मध्ये. साहेब तिचा नवरा ना अबुधाबीला आहे. अबुधाबी हा तेच अबुधाबीला आहे. ते तिला ना 2 छोटी पोरं आहेत, 2 जुळी. ते बॅटिंग करतात आणि मी विकेट किपिंग करतो. जरा शांत राहा मोरे. नाही, खेळतो तर खेळतो, नाही का सर मग नाही कोण म्हटलंय? थांबावाय जरा. विकेट किपर आहे ना मी. हो मॅडम काय करताय तुम्ही? का मारताय त्याला? जरा डोकं वापरा मॅडम. एक पोरगा त्याचं आयुष्य सुधारायला निघालाय, स्वतःचं स्वप्न पूर्ण करायला निघालाय. तुम्ही का अडवताय त्याला? कुठनं काढला यो विषय? पोरींच्या भावना नसल्या तसल्या. ये साहब, हो नाही रे. साहब मैं बोली. ये साहब अपनी चावी के साथ स्वप्न नाही काय पूर्ण करू शकत तो? स्वप्न पूर्ण करण्यासाठी चावीला सोडायची गरज आहे काय रे? खरं आहे, चावीला सोडायची नसते, धरायची असते. अरे लेट बी क्लिअर मॅडम प्लीज. कसं वरवर पाहता, चावी आणि छावी या 2 शब्दामध्ये एका अक्षराचा फरक असतो. चावी फिरवून टाळं मारता येतं आणि छावीला फिरवून ना शायनिंग मारता येते. चावी जर सापडली नाही ना तर टाळं तोडावं लागतं, आणि छावी जर सापडली नाही ना तर ठरलेलं लग्न मोडावं लागतं. चावीचे तसे 2-3 सेट असतात ना, तसे छावीचे जर 2-3 सेट असते ना तर छान मजा आली. मोरे बडबडताय, तुम्हाला वाटेल ते बोलताय. तुम्हाला कळतंय का बोरे? देऊन नंतर चल्ली जीभ लावली टाळायला, काही बडबडताय. ए तुझ्या तर एक छावीला सोडून जायचं नाही, आधीच सांगते. गाठ माझ्या शेकळलं ना, काही परीक्षा बिरीक्षा द्यायला गावाला बिवाला जायचं नाही, कळलं? आधीच सांगते. नहीं सुनो ना मैडम, प्लीज प्लीज मैडम, एक बात सुनो मैडम. ये मेरा चावी नहीं है मैडम. ये बबलू नहीं है, मेरा चावी नहीं है. ये वन साइड प्यार करते हैं मेरे पे, मेरा कुछ नहीं है. बबली आपल्यात असं काय नाही आहे यार बबली यार. सहज बोलता रे तुम्ही पुरुष, सहज बोलता. आपल्यात तसं काही नाहीये. एकदाही विचार करत नाही समोरच्या मुलीचा, तिच्या काळजाला काय सर्रे पडत असतील, एकदाही विचार करत नाही तुम्ही. ए बस झाली नाटकं, बस झाली तुझी. काही 10वीची परीक्षा बिरीक्षा द्यायची नाही, कळलं ना? हे सगळं सोडायचं. हे 10वीची परीक्षा बिरीक्षा भूत
काढून टाकायचं डोक्यात ना आणि हिला घेऊन जायचं आणि चोऱ्या करायच्या. होय, बरं आहे ना मॅडम, काय झालंय तुम्हाला? मी हेच सांगणार. अहो, पोलीस आहे तुम्ही सांगताय त्यांना चोऱ्या माऱ्या करायला. मी सांगणार मी आपण लोकांना कायदा पाळायला शिकवलं पाहिजे. कायदा पाळायचा ना, वायदा कोण पाळणार? ये बबलू चल. कुठे जायचं नाही आधी सांगून ठेवते. ऐक, तू तिला प्रॉमिस केलेलं ना हा? की आपण दोघं मिळून राज्य करू चौकावर, सगळं प्रॉमिस केलं ना, मग राहा ना एकत्र. राहा ना एकत्र, एकत्र अभ्यास करा, एकत्र मोठे व्हा, एकत्र आयुष्य घडवा ना. प्रॉब्लेम काय आहे? ऍक्च्युली ना मला PhD करायची आहे कशात? प्रेमात. मला प्रेमात ना डॉक्टरेट मिळून ना मला डॉक्टर खेळायचं आहे. मॅडम तुम्ही मला साथ द्याल? लाद देऊ? साथ नाही, लाद देऊ. जरा बसा ना शांत, माझा डोकं तापलंय अजून, नका ना तापवू. मैडम मैडम तू जायचं नाही कुठे, सांगून ठेवते तुला आधीच. मैडम सुनो ना, मेरा 6:32 का लास्ट गाड़ी है, वो गए तो नहीं मिलेगा गाड़ी मेरे को ये मैडम. बबलू मत जाना यार. मैं जाएगा, ये बबलू मत जाना यार. मैं जाएगा बबली. जाना है तेरे को, जाने का है, तेरे को जाना है. जाने का है. मेरी लाश पे से जा. शर्म नहीं आया तेरे को? शर्म नहीं आया? शर्म नहीं सुन ना आया? बबली यार, सुन ना. तू लाश पे से जाता है, बबलू नहीं जाता. बबली सुन ना यार, बबली माझं ऐक ना यार बबली. मला या प्यार बिर के चक्कर में नहीं पड़ना है बबली. ये बबलू. मेरे को सिर्फ अभ्यास करने का है यार बबली, सुधारने का है यार बबली. ए बाजूला, बाजूला. उसको बोलना मॅडम यार. काय करायचं तुला? अब अभ्यास करायचा. 10वीची परीक्षा द्यायची आहे ना. बस खाली बस, खाली बस. न्यूटनचा 3rd लॉ ऑफ मोशन सांग. मॅडम त्याला माहित असणार आहे. every action has equal and opposite reaction. ये बघितलं काय, याचा काय पण बोलतो आहे. ये काय पण नाही बोलायचं, हे येडा झाला या. तो बरोबर बोलतोय मॅडम. काय करताय कळते तुम्हाला काय? वासाठी पडली त्या न्यूटन वरती. का? मला तोंडावर नेहमी पाडतो माहितीये. काय झालं? मला इक्वल रिॲक्शन कधी मिळत होतं, अपोजिट मिळते माहितीये. मोरे जरा शांत बसावा. मॅडम तुम्हाला कळतंय का त्यानं आत्ता काय केलं तुम्हाला? मॅडम एका पाकिट माराला न्यूटनचा 3rd लॉ ऑफ मोशन माहित आहे, म्हणजे त्याला खरंच शिकायचं आहे. त्याला शिकू द्या मॅडम. मॅडम ही संधी आहे आपल्याकडे. एका गुन्हेगाराला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायची संधी आहे मॅडम. त्याला जाऊ द्या मॅडम त्याची गाडी आहे, 5 मिनिटात त्याला जाऊ द्या. हे साहब क्या बोल रहा है यार तू? क्यों बोल रहा है ये सब साहब तू? ये जाएगा, सीखेगा, बड़ा आदमी होएगा, मग आम्हाला घास पण नाही टाकणार, मला माहित आहे. अरे म्हणजे तुम्ही उद्या ACP झालात तर मला पण घास नाही टाकणार? काय JK चौकातल्या पोलीसवाले आहे तुम्ही? काय भाषा आहे ही? तुम्ही काय त्याच्यासारखं बोलताय नाही, म्हणजे मॅडम? आता तुम्ही माझे ज्युनियर आहात तर आताच तुम्ही मला भाव देत नाही, माझं ऐकत नाही, तर उद्या तुम्ही मोठ्या हुद्द्यावर गेलात तर मला विसरणार तुम्ही मिस्टर पृथ्वी. नाही मॅडम. मैडम मेरा 5 मिनट में गाड़ी है, मेरे को जाने दो ना मैडम. मैंने कुछ नहीं किया है ये मैडम. मत जाना यार. मैं जाएगा. ये बबलू रुक ना. ये देख 10 दिन के बाद अपना मेरा बर्थडे है 10 दिन के. ये तू मेरा बर्थडे भूल गया क्या? तेरे को याद नहीं है क्या मेरा बर्थडे है 10? तेरे को याद नहीं है क्या? याद नहीं है क्या मेरा बर्थडे? मैं यार टोकाची है जो तेरे पे टोकाचं प्रेम करते. तुझं प्रेमच नाही आहे रे बबलू. मेरे को छोड़. माझा बर्थडे कधी असतो? माझा बर्थडे कधी असतो मिस्टर पृथ्वी? माझ्यावर कुठं आलं? तेरे को मेरा बर्थडे याद नहीं है क्या? काय तोंड करताय मॅडम? मला माझा बर्थडे कधी असतो? 29 ऑगस्ट 1989 अगं बाई. वाडिया हॉस्पिटल, कॉट नंबर 32. अरे बापरे. 7.5 पाऊंड. जन्माला आल्यानंतर नाक नाही म्हणून सगळी धावपळ सुरू झाली. नंतर कळलं की गालाच्या आत दबलेली आहेत ती. तुम्हाला कसं माहिती माझा बर्थडे हे एवढं सगळं तुम्हाला कसं माहिती? अहो, तुमचाच काय, ज्यांच्यावर माझं एकतर्फी प्रेम आहे त्यांचाही वाढदिवस मला माहिती आहे. म्हणजे 25 जून. सांगली.
8 ऑगस्ट अगं बाई धनकवडी बाई. बर्थडे अच्छे लगते है मुझे. मोरे तुमच्या बायकोचा बर्थडे कधी असतो? ते एक वा तिकडे ये मी जान प्लग करतायत. वा तिकडे. मोरे मोरे मला काही ऐकायचं नाही आता. नाही मला तुम्ही कुणाला कुठे पाठवणार नाही, कोणी कुठे गावी जायचं नाही, परीक्षा द्यायला. याला आत टाका. नाही 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 मोरे तुम्ही त्याला आत नाही टाकू शकत मॅडम. तुम्ही सगळे नियम पायदळी तोडवताय. मी नियम पायदळी तुडवेन, नाहीतर नियमांना कुशीत घेईन. माझं पाळण्याचं नाव नियम आहे. जरा गप राखी व्हायचं. थांबा ना मोरे मोरे थांबा ना. माझा नका ना डोकं फिरवू. 2 मिनिटं शांत बसा तुम्ही. ही माझी ऑर्डर आहे. इट्स अन ऑर्डर. तुम्ही त्याला आत टाका. तुम्ही जरी त्याला आत टाकलं तरी मी त्याला जामीन देईन मॅडम. का? कारण त्यानं काहीच गुन्हा नाही केलाय. तो फक्त शिकायचं म्हणतोय मॅडम. आणि शिकणं गुन्हा नाही मॅडम. समाजात प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे शिकायची. त्याला ती मिळते, त्याला ती पुरी करू द्या. चांगले माणूस आहे मॅडम तुम्ही. तुम्ही नेहमी मला शिक्षणाचं महत्त्व सांगताना आज तुम्ही त्याच्या शिक्षणाच्या विरोधात उभं राहताय. अहो शिकू द्या की त्याला. त्याला शिकू द्या. त्याला समाजभान येऊ द्या. त्यानं ठरवू द्या. त्यानं कुणासोबत संसार करायचा, काय काम करायचं ती. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना भारतरत्न मिळाला ते काय म्हणाले? ते म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हिचं काय ऐकता? अगं तू पण शिक की त्याच्यावर. हा नाही. तू का नाही अगं सावित्रीमाईंनी ज्योतिबा फुलेंनी सगळ्यांना शिक्षणासाठी दारं उघडी केली आहेत. आज आमच्या मॅडम शिकूनच मोठ्या झाल्या ना, इन्स्पेक्टर झाल्या. मग तू पण शिक की. टीचर हो, इन्स्पेक्टर हो, काय वाटेल ते हो की. शिक की. शिकायला काय हरकत आहे मॅडम? तुम्ही तरी सांगा की. साहब मेरे को सीखने को आएगा क्या? काय को नहीं आएगा? आएगा ना तेरे को. मेरे को तुला शिकायचंय ना? हाँ मेरे को तू सीखना शिक. है. ए हिला सोबत घेऊन जा. दोघं एकत्र मिळून शिका. एकत्र मिळून अभ्यास करा. एकत्र राहा आयुष्यभर. सोडून जाऊ नको तिला. आणि तिला 10वीच्या परीक्षेला बसवा. अरे मॅडम मी पहिली पास नाही 10वी की तर डायरेक्ट भेटेगी. ये बबलू मी करेन ना अभ्यास तुझ्यासाठी. मी तुझ्यासाठी काही पण करीन. चप्पल. सॉरी. चल थँक्यू साहब. थँक्यू मैडम. थँक्यू. साथ में जाती है. हाँ तंबाखू पण काय बोलली ऐकलं? मी तुझ्यासाठी काय पण करीन बोलली. एकतर्फी प्रेमाची ताकद काय असते ना तुम्हा पुरुषांना कधीच कळणार नाही. लक्षात ठेव. खरं आहे मॅडम. माझ्या एकतर्फी प्रेमाची ताकद तुम्हाला कधीच कळली नाही. पण ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी तुम्ही नक्की म्हणाल वा क्या ताकद आहे. वरचा ओठ थरथरतोय. त्या ताकद आहे काय बघा आधी. आहे ताकद? बोलायची ताकद आहे तुमच्यात? वय बघा म्हातार चढ लागलाय नुसता. मोरे तुमची टोपी आणि काठी सोडली ना तर सगळं रिटायर झालंय. प्रेम करतायत. जा. मॅडम मेरे उसूल. मोरे निघा. ऐका मी पण तुमची सुट्टी नामंजूर केली आहे मी. हा? नाही जायचं तुम्ही. मॅडम मी बोलेन वरिष्ठांशी. असं नका करू. इथे जास्त मला गरज- महिन्याभर सुट्टी दिली आहे. आता तुम्ही काय वा 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 बहारदार परफॉर्मन्स. अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आणि तुम्ही नेहमीच खूप छान परफॉर्म करता. मजा आ गया. ओके हासरसे काय म्हणतात प्रसाद? मस्त विषय होता आणि अशा पद्धतीने तो एकतर्फी प्रेमाच्या आड शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा जो प्रयत्न होता तो फार उल्लेखनीय होता. संपूर्ण महाराष्ट्राचं एकतर्फी नाही दुतर्फी जिच्यावर प्रेम आहे आणि जिचं महाराष्ट्रावर दुतर्फी प्रेम आहे असं कोण आहे आणि तिचा वाढदिवस कधी असतो माहिती आहे? नाव तर सांगा. हा तिच्यावर महाराष्ट्राचं आणि तिचं महाराष्ट्रावर प्रचंड प्रेम आहे. तिचं नाव आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा. तिचा वाढदिवस असतो 19 ऑगस्ट 2018. येस 19 ऑगस्ट 2018. येस येस. मजा आली. वंडरफुल. वा 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 क्या बात है. सई 19 फेब्रुवारी 1966 चिपळूण. मोरे मला असं वाटतं की एकतर्फी नाही दुतर्फी आहे आणि ते प्लॅटॉनिक आहे आणि माझंच नाही अख्ख्या महाराष्ट्राचं तुमच्यावर प्रेम आहे.
आणि हे प्रेम असंच उत्तर उत्तर वाढत जाऊ दे अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. ड्रामा प्लस प्रबोधन हे खूप लिथल कॉम्बिनेशन आहे आणि हे सर्रास आपल्या मंचावर बघायला मिळतं. तर याचं श्रेय आपल्या मेकर्सनं जातं आणि मला असं वाटतं की त्यांच्यासारखे इंटेलिजंट तेच आहेत आणि म्हणून आपला मंच एवढा उत्तरोत्तर प्रगती करतोय आणि इतकं प्रेम त्याला मिळतं. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त आणि या प्रहसनात ॲज अ फॅन ॲज अन ऑडियन्स आम्ही सगळ्यात बेसबरीने वाट बघतो ती स्लो मोशनची. Yes. आणि तो आजचा पीस पण कमाल होता. मँडी खूप मस्त केलंस, मजा आली. खूप मजा आली. थँक्यू टीम.